मुंब्रा स्थानकाजवळ भयंकर रेल्वे दुर्घटना। दोन लोकल एकमेकांजवळून जाताना लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेल्या। लोकलमधून 13 प्रवासी पडले, चौघांचा मृत्यू। रेल्वे प्रशासनाची माहिती। मंत्री गिरीश महाजनांनी कळवा रुग्णालयात घेतली जखमींची भेट। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, तर सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार, महाजनांची घोषणा। मृत्यू झालेले प्रवासी दरवाजाच्या फुटबोर्डवर उभे होते, त्यामुळे लोकलमधून प्रवासी पडले। रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू। विकी बाबासाहेब मुख्यादल यांनी अपघातामध्ये प्राण गमावले। बाहेरच्या लोंढ्यांमुळे मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली। मुंब्रा लोकल अपघातानंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल। लोकलचे दरवाजे बंद केल्यास प्रवासी गुदमरून मरतील, असंही मत। मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड देण्याची पुन्हा मागणी। रेल्वे अपघाताचं खापर प्रवाशांवरच फोडू नका। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर शरद पवारांनी खडसावलं। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना। रेल्वेच्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। लोकल आणि एक्सप्रेसची गर्दी ठरतीये जीवघेणी। दररोज सरासरी 7 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू। कल्याण ते कसारा 3ऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन, तर सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत करणार। दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाची मोठी घोषणा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। अजितदादांनी मंचावरील स्वतःची नेमप्लेट बाबासाहेब पाटलांच्या नेमप्लेट सोबत बदलली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।